नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मोक्का या कायद्याची माहिती घेणार आहोत. मोक्का नेमका कधी लावला जातो आणि अतिशय कठोर शिक्षेची तरतूद असलेला हा मोक्का कायदा नेमका आहे तरी काय, याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमधून आपण पाहूयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, एखाद्या हत्या प्रकरण जर घडलं तर आरोपींना मोक्का लावण्यात यावा अशी मागणी जोर धरते आणि ती मागणी बऱ्याच जणांकडून केली जाते आणि हा मोक्का कायदा चर्चेचा विषय बनतो. पण हा नेमका मोक्का कायदा आहे तरी काय, हा मोक्का कधी लावला जातो, याबाबत आपण या व्हिडिओत जाणून घेऊयात. मित्र, मोक्का कायदा म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अशी त्याची व्याख्या आहे. एकापेक्षा अधिक गुन्हेगार जर गुन्ह्यात असतील तर मोक्का लावता येतो. मोक्का लावताना काही नियम आहेत आणि विशेष म्हणजे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या मोक्का कायद्याचा वापर केला जातो. कधी काळी चर्चेत असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर 24 फेब्रुवारी 1999ला मोक्का कायदा तयार करण्यात आला. विशेष म्हणजे मोक्का अंतर्गत कारवाईचा खटला हा फक्त विशेष न्यायालयातच चालवला जातो. अपहरण, खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मोक्का लावता येत नाही. जेव्हा गुन्ह्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी जर असेल तर मोक्का लावला जातो. यात एक विशेष अट आहे, ती म्हणजे आरोपींपैकी एका आरोपीवर मागील 10 वर्षात 2 गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेलं पाहिजे. विशेष म्हणजे हे बंधनकारक आहे. मोक्कामधील तपास पोलीस आयुक्तालय हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त करतात, तर पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उपअधीक्षक तपास करतात. मोक्का लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षक यांची मंजुरी घ्यावी लागते आणि त्यानंतरच मोक्काची कारवाई केली जाते. मोक्का लागलेल्या आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही, पण मोक्का लागत नाही आणि अशावेळी जर मोक्का लावण्यात आल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं तर अशा आरोपींना जामीन मिळू शकतो. मोक्काच्या कलम 3(1) नुसार आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते आणि यामध्ये सामील असलेल्या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची सुद्धा तरतूद या मोक्का कायद्यामध्ये आहे. तर असा हा मोक्का कायदा आपल्या सर्वांना माहीत असावा म्हणून हा विशेष करून व्हिडिओ बनवलेला आहे. सध्या सरपंच संतोष देशमुख प्रकरण चांगलंच गाजत असून त्यामधील आरोपींनासुद्धा मोक्का लावण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला मोक्का कायदा नेमका काय आहे आणि तो कधी लावला जातो याबद्दलची इत्थंभूत माहिती त्यांनासुद्धा मिळेल. तसंच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.